नमस्कार माझ्या सुंदर आणि माझ्या गोड गोड मैत्रिणींनो. तर मी कविता तुमचं कवितास किचन रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सुंदर आणि माझ्या गोड गोड मैत्रिणींचं मी ते स्वागत करत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, सर्वप्रथम मी ते थोडंसं तेल टाकून ते तापत ठेवलं होतं. त्यानंतर आता लगेच त्याच्यामध्ये मी मोहरी टाकत आहे. आता मोहरी इथे व्यवस्थित तडतडली की लगेचच याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेऊया. आता जिरे आणि मोहरी इथे व्यवस्थित तडतडलेले आहे. त्यामध्ये बारीक कट करून लसूण घेतलेला आहे, तो सुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, लसणाला सुद्धा इथे तांबूस कलर आलेला आहे. त्यानंतर लगेचच इथे कांदा टाकून घेऊया. हे बघा, त्याच्यानंतर इथे टमाटर टाकून घेऊया. त्याच्यानंतर थोडीशी इथे मी हिरवी मिरची घेतली आहे, ती सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सगळं जे आहे इथे व्यवस्थित परतून घेऊया. त्याच्यानंतर चवीनुसार इथे मीठ टाकून घेऊया. थोडीशी इथे हळद सुद्धा टाकून घेऊया. हा मसाला जो आहे हा घरी बनवलेला आहे, तो सुद्धा याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे मी इथे सगळे मसाले जे आहेत इथे टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे परतून घ्यायचं आहे आणि इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि आता हे सगळं परत आपल्याला एकदा परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळं जे आहे इथे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे जे बटाटे घेतलेले होते ते सुद्धा इथे आता टाकून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता, बटाटे मी अगदी जाडसुद्धा नाहीत आणि अगदी पातळसुद्धा नाहीत, असे मिडियम साईजचे मी इथे चिरून घेतलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे, कारण अशा प्रकारे जर आपण चिरून घेतले तर त्याला अगदी वेळसुद्धा लागत नाही आणि ही भाजी अगदी पटकन तयार होते. कारण आपल्याला या भाजीमध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामुळे ही भाजी अशी एकदम सहज तयार होते. आता आपल्याला हे सगळं जे आहे इथे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे हा मसाला जो आहे तो पूर्णपणे बटाट्याला लागेल असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी इथे कोथिंबीर टाकून घेऊया आणि परत एकदा हे परतून घेऊया. हे बघा, पूर्ण इथे आपण असं हे परतून घेऊया. मसाला जो आहे, कोथिंबीर जी आहे पूर्ण ही बटाट्याला लागेल आणि बटाट्याला इथे व्यवस्थित चव येईल. आता आपल्याला हे काय करायचं आहे, अगदी इथे 10 ते 15 मिनटं आपल्याला ही भाजी जी आहे इथे वाफेत ठेवायची आहे. तर आता भाजी जी आहे इथे तयार आहे. हे बघा, किती मस्त इथे तयार झालेली आहे. भाजी जी आहे ते खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. धन्यवाद.